जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन ब्रज जनार्दन। यशोदानंदन ब्रज जनार्दन। यशोदानंदन ब्रज जनार्दन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय राधे जय राधे जय राधे जय राधे। जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम। जय गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन जय गिरि गोवर्धन।
जय गौर निताय गौर निताय गौर निताय जय गौर निताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद इस डिवाइन ग्रेस श्रील एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की समवेत भक्त वृंद की जय गौर प्रेमानंदे। हरे कृष्ण। राधाष्टमीच्या दिवशी बोलायचं म्हणजे थोडंसं एम्बॅरेसिंग असतं, तरीही थोडंसं बोलायचा प्रयत्न करणार आहे मी आज। त्यामुळे थोडंसं आपण श्रील प्रभुपाद आणि विशेष करून श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला श्रीमती राधाराणी बद्दल काय सांगतात ते थोडंसं आपण वाचणार आहोत आज, आणि मग त्यानंतर एखादी लीला जर वेळ मिळाला तर असेल तर डायरेक्टली लीलांमध्ये जाणे म्हणजे आपल्या पात्रतेचं नाही आहे। आपण आज श्री चैतन्य चरितामृतामधून वाचणार आहोत, त्यामुळे पहिल्यांदा आपण इन्वोकेशन म्हणूया। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्री चैतन्य चरितामृताच्या पहिल्याच आदी लीलामध्ये अगदी सुरुवातीला 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभू जे श्री कृष्ण आणि श्री राधाराणी या दोघांचं संयुक्त अवतार होते, त्यांचं मुख्य काम काय हे समजावून सांगतात श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी। पूर्ण अध्याय आपण काही जाणार नाही आहे, त्यातले 3-4 श्लोक आहेत ते आज आपण वाचणार आहोत। 2, 3, 4 जिथे श्रीमती राधाराणींचं तत्व श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी समजावून सांगतात आणि आपले परमाराध्य श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये अजूनही छान समजावून सांगतात। तुमच्याकडे जर फोनवरती वगैरे असेल तर तुम्ही फॉलो करू शकता। आदी लीला अध्याय 4 श्लोक नंबर 68 पासून। मी म्हणतो आपल्याला काही म्हणायचं नाही आहे, तरीही लक्षपूर्वक ऐका, काही शब्द महत्वाचे आहेत। लादिनीर सार प्रेम, प्रेम सार भाव, भावेर परम काष्ठा नाम महाभाव। You got English? Listen. Sorry, सना माताजीने इंग्लिश दिलं, काय म्हणूया इंग्लिश। आदी लीला अध्याय 4 श्लोक नंबर ती म्हणालो मी 68। लादिनीर सार प्रेम, प्रेम सार भाव, भावेर परम काष्ठा नाम महाभाव। लादिनी शक्तीचे सार महत् प्रेम होय आणि भगवत प्रेमाचे सार भाव आणि भावाची पराकाष्ठा म्हणजे महाभाव होय। हे थोडस सिक्वेन्स लक्षात ठेवा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रीमती राधाराणींनाच आपण लादिनी शक्ती म्हणतो, कोणाकोणाला माहिती आहे? तर इथे कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात लादिनी शक्तीचे सार हे भगवत प्रेम आहे, भगवत प्रेमाचे सारांश आहे भाव आणि भावाचा सारांश आहे महाभाव। प्रभुपाद म्हणतात लादिनी भगवत प्रेम उत्पन्न करते। या प्रेमाचे 2 भाग पडतात, शुद्ध भगवत प्रेम आणि संमिश्र भगवत प्रेम।
जेव्हा लादिनीचा श्रीकृष्णांपासून उद्भव होतो आणि जीवाला आकर्षून घेण्याकरिता तिचा जीवावर वर्षाव केला जातो, तेव्हाच जीव भगवंतांचा शुद्ध प्रेमी होतो. परंतु जेव्हा त्याच लादिनीत बहिरंग भौतिक शक्तीचे मिश्रण होऊन जीवाकडून तिचा उद्भव होतो, तेव्हा ती गोष्ट श्रीकृष्णांना आकर्षून घेत नाही. परिणामी जीव भौतिक शक्तीच्या मोहक सौंदर्याकडे आकर्षिला जातो. म्हणजे काय? लादिनी शक्तीचा जेव्हा शुद्ध रूपामध्ये आपल्यावरती परिणाम होतो, तेव्हा भगवत प्रेम उत्पन्न होतं आणि आपलं आकर्षण भगवंतांकडे वाढतं. परंतु याच लादिनी शक्तीचं विकृत रूपाकडे आपण जर आकर्षित झालो तर आपलं आकर्षण भौतिक स्वरूपाकडे वाढतं आणि आपण भौतिक गोष्टींकडे आकर्षित होतो. परिणामी जीव भौतिक शक्तीच्या मोहक सौंदर्याकडे आकर्षिला जातो. त्यावेळी भगवत प्रेमाने मत्त होण्याऐवजी तो भौतिक इंद्रिय सुखामागे वेडा होतो आणि त्याचा भौतिक प्रकृतीच्या गुणांशी संबंध झाल्याने त्यांच्या स्वभावानुसार त्रस्त, दुःखानी आणि दुःख भावनांनी तो ग्रासून जातो. बेसिक आपली अवस्था या श्लोकामध्ये सांगितलेली आहे आणि ती श्रीमती राणींची कशी जोडलेली आहे ती सांगितलेली आहे. पुढचे 2-3 श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या श्लोकात म्हणतात, काय काय वाचलं आपण आता? लादिनी शक्ती हे भगवत प्रेम आहे, भगवत प्रेमाचा सारांश भाव आहे, भावाचा सारांश महाभाव आहे. पुढच्या श्लोकात म्हणतात, महाभाव स्वरूपा श्री राधा ठाकुरानी सर्व गुण खनी कृष्णकांता शिरोमणी. आणि हे महाभाव श्रीमती राधाराणी, महाभाव स्वरूपा श्री राधा ठाकुरानी सर्व गुण खनी कृष्णकांता शिरोमणी. श्रीमती राधा ठाकुरानी ही मूर्तिमंत महाभाव स्वरूप आहे. ती सर्व उत्तम गुणांची खान आहे आणि अखिल कृष्ण प्रेयसींमध्ये शिरोमणी आहे. शिरोमणी म्हणजे टॉपमोस्ट. प्रभुपाद म्हणतात, व्रजसुंदरी आणि श्रीमती राधाराणी यांच्या व्यवहारातून लादिनी शक्तीच्या निर्मळ कार्याचे प्रदर्शन होते. त्या दिव्य सुंदरींच्या समूहात श्रीमती राधाराणी शिरोमणी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. लादिनीचे सार कृष्णप्रेम, कृष्णप्रेमाचे सार आहे भाव आणि भावाचा सर्वापार पराकाष्ठा म्हणजे महाभाव. आणि श्रीमती राधाराणी अशा दिव्य भावनामृताच्या तिन्ही स्वरूपांची साक्षात मूर्ती आहे. म्हणून ती कृष्ण प्रेमातील सर्वोपरी तत्व असून श्रीकृष्णांचा परम प्रेम विषय आहे. तुमच्यापैकी काही जण हे पहिल्यांदाच ऐकत असतील आयुष्यामध्ये, तरी पण लक्षपूर्वक ऐका. मी हे झाल्यानंतर तुम्हाला थोडस टेक्निकली बोर करणार आहे. पुढे म्हणतात कृष्णदास कविराज गोस्वामी, तयोरप्युर्भयोर्मध्ये राधिका सर्व यातिका महाभाव स्वरूपेयम गुणैरतीव इरसी अतिवर्यसी. गुणैर अतिवर्यसी. या दोघींमध्ये, कंसात शिला प्रभुपाद देतात, श्लोकात दिलेले नाहीये परंतु कंसात देतात, या दोघींमध्ये म्हणजे श्रीमती राधाराणी आणि चंद्रावली, या दोघींमध्ये श्रीमती राधाराणी सर्व दृष्टीने अधिक श्रेष्ठ आहे. ती महाभाव मूर्ती असून उत्तम गुणात सर्वाहून श्रेष्ठ आहे. श्लोकात एकच तात्पर्याचा श्लोक दिलाय. हा श्लोक श्रील रूप गोस्वामींच्या उज्ज्वल नीलमणी ग्रंथातून उद्धृत केला आहे. आता थोडस बॅकग्राऊंड कोणाला माहित नसेल त्यांच्यासाठी, श्रीमती राधाराणी आणि चंद्रावली ह्या दोन्ही असं बघायला गेलं तर बहिणी आहेत. कोणाला माहिती नाही परंतु एका गुह्य अशा कथेमध्ये ते सांगितलं जातं. आणि सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ श्रीमती राधाराणी आहेत, तसंच बाकीच्या उरलेल्या गोपींमध्ये श्रेष्ठ चंद्रावलीला मानलं जातं. आणि बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलं असेल तरी पण एक थोडस थोडक्यात सांगतो मी.
जसं श्रीमती राधाराणींना मदत करायला बऱ्याचशा गोपी होत्या, अष्टसखी होत्या, तसं चंद्रावलीला सेपरेट अष्टसखी, इतकी महत्वाची होती चंद्रावली. म्हणून इथे कृष्णदास कविराज गोस्वामी विशेष करून सांगतात की या दोघींमध्ये देखील श्रीमती राधाराणी सर्व दृष्टीने अधिक श्रेष्ठ आहे. ती महाभाव मूर्ती असून सर्व गुणात सर्वाहून श्रेष्ठ आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, कितपत वाचायचं माहिती नाही म्हणून, हा शेवटचा वाचूया. कृष्ण प्रेम भावित यार चित्तेंद्रिय काय, कृष्ण निज शक्ती राधा क्रीडार सहाय. श्रीकृष्णांच्या प्रेमात तिचे मन, इंद्रिय आणि शरीर सामावून गेले आहे. ती श्रीकृष्णांची स्वतःची शक्ती आहे आणि ती त्यांना क्रीडा लीलेत सहकार्य करते. श्रील प्रभुपाद समजावून सांगतात, श्रीकृष्णांप्रमाणे श्रीमती राधाराणी दिव्य स्वरूपी आहे. आता ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकृष्णांप्रमाणेच श्रीमती राधाराणी ही दिव्य स्वरूपिणी आहे. म्हणजे काय मी समजावून सांगतो. तिला कोणीही भौतिक समजू नये. भौतिक इंद्रियांना आवृत्त अशी स्थूल आणि सूक्ष्म शरीरे घेतलेल्या बद्ध जीवांप्रमाणे निश्चितच ती नाही. ती सर्वतः दिव्य आहे आणि तिचे शरीर तसेच मन सर्व काही त्याच दिव्य तत्वांच्या अंतर्गत आहे. तिचा देह दिव्य असल्याने तिची इंद्रिय देखील दिव्य आहेत. अशा रीतीने तिचे शरीर, मन, इंद्रिये श्रीकृष्णांच्या प्रेमाने पूर्ण उज्ज्वल आहेत. श्रील रूप गोस्वामी याच्याही पुढे जाऊन सांगतात, तिच्या शरीरावरील ड्रेस, तिच्या शरीरावरील ज्वेलरी, तिच्या शरीरावरील कंगन, तिच्या शरीरावरील केशभूषा, तिच्या शरीरावरील फुलं सगळं काही दिव्य आहे. त्यातलं एकही गोष्ट भौतिक नाही. अंगावर काटा येतो ऐकताना का नाही, हो की? अशा रीतीने ती मूर्तिमान लादिनी शक्ती आहे आणि म्हणून श्रीकृष्णांच्या सुख उपभोगाचा तीच एकमेव स्रोत आहे. म्हणजेच काय, तिच्याशिवाय श्रीकृष्णांना दुसऱ्या कशामध्येही आनंद नाही. मग आपल्या सेवेचं काय? अवघड आहे. श्रीकृष्ण आंतरिक दृष्टीने स्वतःपासून भिन्न अशा कोणत्याही गोष्टीपासून सुख घेऊ शकत नाहीत. प्रभुपाद लिहितात, म्हणजे श्रीकृष्णांच्या अंतरामध्ये जे आहे त्याच्यापासून राधाराणी उत्पन्न झालेत आणि श्रीकृष्णांच्या अंतरामध्ये जे आहे त्याच्याशिवाय श्रीकृष्णांना सुख देणारं दुसरं काही नाही या जगामध्ये. म्हणून श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण एकच आहेत. हा महत्वाचा मुद्दा पटवून देण्यासाठी हे 4 श्लोक आहेत. म्हणून श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण एकच आहे. श्रीकृष्णांच्या अंतरंगा शक्तीच्या संधिनी अंशाने सर्व आकर्षक श्रीकृष्ण रूप प्रकट केले आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, श्रीकृष्णांच्या प्रमुख 3 शक्ती आहेत. कुठल्या कुठल्या? संधिनी, संदीप्त आणि लादिनी. तर मगापासून जे आपण वाचत आहोत, लादिनी. लादिनी म्हणजे श्रीमती राधाराणी. संधिनी म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, त्यांचा आकर्षक स्वरूप. आणि संदीप्त म्हणजे श्रीकृष्णांचं ज्याला ज्ञान म्हटलं जातं. थोडक्यात हा अध्याय पूर्ण या 3 एनर्जी, 3 शक्तींचा स्पष्टीकरणासाठी आहे. नंतर तुम्ही तुमच्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा उत्पन्न झाली तर वाचू शकता जाऊन घरी. संधिनी शक्तीने स्वतःच सर्व आकर्षक रूप श्रीकृष्ण प्रकट करतात, जे ऑलरेडी सर्व आकर्षक आहेच. आणि लादिनी शक्तीने भगवंत आपल्याच स्वतःच्या आनंदाचं प्रकटीकरण करतात, जे भगवंतांच्या स्वतःच्या शक्तीच्या पेक्षाही आकर्षक आहे. आणि त्याच अंतरंगा शक्तीच्या लादिनी स्वरूपाने त्या सर्व आकर्षकाच्या आकर्षणाचा विषय अशा श्रीमती राधाराणीला प्रस्तुत केले आहे. श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये राधाराणी समान कोणीही नाही. तर थोडक्यात कृष्णदास कविराज गोस्वामींचे हे 4 श्लोक तुमच्या लक्षात आले असतील. तर याच्यावरती थोडंसं टेक्निकल चर्चा करूया. झोपू नका. होपफुली
उपवास कोणी कोणी केलाय 12 पर्यंत? मग झोप येणार नाही, एवढी तरी गॅरंटी आहे. या श्लोकामध्ये श्री कृष्णदास कविराज गोस्वामी जे चैतन्य चरितामृताचे लेखक आहेत, ते भगवंतांचे 3 प्रमुख शक्तीचं वर्णन करतात, साधिनी, संदीप्त आणि लादिनी. आता तुम्हाला जास्त टेक्निकल होऊ नये म्हणून महत्वाचा मुद्दा पहिल्यांदा सांगतो. कुठल्याही व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा त्याची शक्ती जाणून घ्यावी लागते, नाही? तुम्ही कोण आहात म्हटलं की काय, पहिल्यांदा काय सांगितलं जातं? मी सो अँड सो कंपनीचा चेअरमन आहे. म्हणजे काय? ती तुमची शक्ती आहे. म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी भगवंतांची शक्ती सांगतात, जेणेकरून शक्ती समजली की शक्तिमान कळेल, त्याच्याशिवाय शक्तिमान कळणार नाही आपल्याला. मग याच्यामध्ये प्रमुख 3 शक्ती सांगतात, ज्या प्रमुख 3 शक्तींनी भगवंत बनलेले आहेत. आणि हे पण सांगतात, आपल्याला रोज ऐकून माहितीये की भगवंत कुठल्या 3 तत्वांनी बनलेले आहेत, जे रोज बनतो आपण. सच्चित आणि आनंद. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. तर यातला सत म्हणजे स्वतः भगवंत आहेत, संधिनी शक्ती. चित्त म्हणजे संदीप शक्ती. चित्तचा अर्थ असतो पूर्णपणे ज्ञानी, तिथे अज्ञानाचा तीळ मात्र लवलेश नाही. आणि जो आनंद भाग आहे ना, सच्चित आनंद मधला, तो आहे लादिनी शक्ती. आणि त्या लादिनी शक्तीचं वर्णन इथे श्रीमती राधाराणी म्हणून केलेलं. तर ही शक्ती जर आपल्या लक्षात आली नाही तर शक्तिमान कसं लक्षात येणार? म्हणून आजच्या दिवशी या शक्तीची चर्चा केली जाते. तसं बघायला गेलं तर भगवंतांचे अनंत शक्ती आहेत म्हणून सांगितलं जातं कधी कधी आपल्याला. भगवंतांचे अनंत शक्ती आहेत, ते सर्व शक्तिमान आहेत. वेगवेगळ्या कथातून, लीलांमधून त्यांची शक्ती आपल्याला प्रकट होते. इथे 3 शक्ती सांगितलेल्या आहेत. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं भगवंतांचे 2 शक्ती आहेत. कुठले? बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती. बहिरंगा शक्तीने हे भौतिक जग निर्माण केलं जातं, अंतरंगा शक्तीने आध्यात्मिक जग निर्माण केलं जातं. बघ नाही, आपण कुठल्या शक्तीचा भाग आहोत भगवंतांच्या? आपण कुठल्या शक्तीमध्ये येतो? भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात की आपण भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचे भाग आहोत. ऍक्च्युली आपण दिव्य आहोत, भगवंतांप्रमाणेच दिव्य आहोत. परंतु या अंतरंगा आणि बाहेरंगा सोडून आपल्याला स्पेशल नाव दिलेलं आहे तटस्थ शक्ती. तटस्थ म्हणजे काय? जो तटावर असतो. तटावर म्हणजे इकडे पण पडायची त्याची टेंडन्सी आहे आणि इकडे पण पडायची त्याची टेंडन्सी आहे. भगवंतांच्या दिव्य शक्तीचं आकर्षण झालं की आपण भगवंतांच्या दिव्य शक्तीमध्ये सदैव रममान होतो. जसं या श्लोकाच्या पहिल्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, भगवंतांची ही जी लादिनी शक्ती आहे, ज्याला श्रीमती राधाराणी म्हटलेलं आहे, तिचा प्रभाव आपल्यावरती भगवंतांना कडे आकर्षित होण्यासाठी म्हणून झाला तर आपण भगवंतांच्या दिव्य अंतरंगा शक्तीच्या आश्रयाखाली सदैव रममान राहतो. परंतु त्याच लादिनी शक्तीचा प्रभाव आपल्यामध्ये या भौतिक जगाच्या झगमगाटाकडे आकर्षित होण्यासाठी झाला तर आपण मग त्या तटावरून भौतिक जगात पडतो आणि भौतिक जगामध्ये काय सांगतात प्रभुपाद? दुःखामध्ये आणि या मोहामध्ये अडकतो. ऍक्च्युली जेव्हा आपण श्लोक आणि श्लोकाचे तात्पर्य वाचतो तेव्हा लक्षपूर्वक ऐकायचं. ऍक्च्युली मी पण तुमच्या बरोबर पहिल्यांदाच वाचले, पण शेवटच्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की या शक्तीचा परिणाम असा झाला तर आपण दुःखामध्ये राहतो. नाही, म्हणून या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर या शक्तीला समजावून घेतलं पाहिजे. नाही, आणि मग ही शक्ती कशी समजावून सांगितली?
कृष्णदास कविराज गोस्वामींनी ते परत एकदा, लादिनी शक्ती म्हणजेच भगवत प्रेम, भगवत प्रेम म्हणजेच भाव, भाव म्हणजेच महाभाव, आणि हे महाभावाच्या सर्वोच्च स्थान आहे श्रीमती राधाराणी, श्रीमती राधा ठाकुराणी. आता हे कसं समजावून घ्यायचं? इथे सांगितलेलं आहे की लादिनी शक्ती म्हणजे भगवत प्रेम, प्रेम हीच शक्ती असते. आणि या प्रेमाचा सारांश म्हणजे असतो भाव. प्रेम आणि भाव हे समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला भौतिक दृष्टिकोनातून राग समजावून घ्यावा लागेल, ज्याला म्हणतात अटॅचमेंट. एखाद्या गोष्टीवरती आपली अटॅचमेंट नसेल तर तिथे भावच उत्पन्न होत नाही. झालाय कधी तुमचा? तुम्हाला जर उद्या विचारलं तुम्ही कोणावर प्रेम करता, तर तुम्ही लगेच काय सांगता? मी माझ्या मुलावर प्रेम करतो, मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो, मी माझ्या पतीवर प्रेम करतो. आजकाल थोडंसं कमी झालंय, लोक म्हणतात मी माझ्या गाडीवर प्रेम करतो, मी माझ्या कुत्र्यावर प्रेम करतो. आणि काही काही ज्ञानी जिद्दी असतात, ते म्हणतात मी माझ्या करिअरवर प्रेम करतो. त्यांना म्हटलं करिअर डिफाईन करता येत नाही, पण करिअरवर प्रेम करतो, मी माझ्या कंपनीवर प्रेम करतो, मी माझ्या जॉबवर प्रेम करतो. याचा सगळ्याचा अर्थ काय? जिथे राग उत्पन्न होतो, अटॅचमेंट, जिथे अटॅचमेंट झालेली असते तिथे भाव उत्पन्न होतात. जिथे भाव उत्पन्न झालेला असतो त्यालाच आपण प्रेम म्हणतो साध्या भाषेमध्ये. परंतु हाच भाव, याच भावाचं रूपांतर जेव्हा महाभावामध्ये होतं, म्हणजे जे भाव इतक्या शुद्ध प्रमाणात आहे की जिथे प्रेमाच्या विरुद्ध एकही गोष्ट नाही. प्रेमाच्या विरुद्ध काय असतं? द्वेष, तिरस्कार, द्वेष, लोभ, ईर्ष्या, मोह, काम, क्रोध, या गोष्टीचा तीळ मात्रही जिथे लवलेश नाही त्याला म्हणायचं महाभाव. महाभाव जिथे असतो तिथे महा अट्रॅक्शन असतं, महा अटॅचमेंट असतं, आणि तिथेच महाप्रेम, ज्याला महत प्रेम, आणि त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये भगवत प्रेम असतं. आणि हे सगळं परफेक्टली जिथं दिसून येतं त्याला म्हटलं जातं किंवा तिला म्हटलं जातं श्रीमती राधाराणी. आता हे भावनिक, आता ही चर्चा देखील भावनिक दृष्टिकोनातून न बघता प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून आपण कशी बघायची? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. माझा याच्याशी सगळ्याशी काय संबंध, हो की नाही? बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की भगवंतांच्या या सगळ्या शक्ती आहेत त्याला कधी कधी अंग म्हटलं जातं. हे तुम्ही कधी ऐकलंय की नाही माहिती नाही. आजच्या सकाळच्याच तात्पर्यामध्ये होतं, मला आठवते की नाही, अंग आणि अंगी. परंतु या सगळ्या शक्तीमध्ये जी सर्वश्रेष्ठ शक्ती असते त्याला म्हटलं जातं अंगी. त्यामुळे भगवंतांच्या बऱ्याच शक्ती आहेत, परंतु त्या सगळ्या शक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ शक्ती आहे लादिनी शक्ती, त्याला म्हटलं जातं अंगी. बऱ्याचदा आपल्याला भगवद्गीतेमध्ये आपल्याला समजावून सांगितलं जातं भगवंतांना आपण शक्तिमान म्हणतो कारण ते षड ऐश्वर्यांनी संपूर्ण आहे, हो की नाही? षड ऐश्वर्य म्हणजे, षड म्हणजे सहा ऐश्वर्यांनी संपन्न आहे. पद्मपुराणामध्ये हा श्लोक येतो. पद्मपुराण का विष्णू पुराणामध्ये हा श्लोक येतो. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिय ज्ञान वैराग्यम समथिंग समथिंग इति भगवान इति उच्यते, समथिंग लाईक दॅट. भगवान, तर भग म्हणजे ऐश्वर्य, आणि 6 प्रकारचे ऐश्वर्य ज्याच्याकडे परिपूर्ण प्रमाणामध्ये आहे तो भगवान. आणि ते 6 ऐश्वर्य कुठले सांगितले जातात? तुम्ही आता रोजच्या भगवद्गीतेच्या भागवतमच्या क्लासला असता, त्यामुळे हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे असल्या गोष्टी. ब्रह्म, परमात्मा, भगवान, 6 ऐश्वर्य, 3 गुण. 3 गुण कोणकोणते? सत्व, रज, तम गुण.
6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण, म्हणजे ऐश्वर्यस्य समग्रस्य, समग्र म्हणजे सगळे, सगळं ज्याच्याकडे आहे. काय काय? ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य, म्हणजे ज्याच्याकडे सगळी संपत्ती ज्याच्या मालकीची आहे तो भगवान. वीर्यस्य म्हणजे बलवान, सगळ्यात बलवान जो आहे तो भगवान. हे पण भगवंतांच्या शक्तीच आहेत. यश, सगळ्यात यशस्वी जो आहे तो भगवान. आता ह्याची चर्चा आपण का करायची? कारण जेव्हा भगवंतांच्या शक्तीची जी आपण चर्चा करतो तेव्हा आपले आचार्य म्हणतात आपल्यासाठी ते खूप मंगलमय असतं. विशेष करून भगवंतांच्या यशाचं जेव्हा आपण गुणगान करतो की भगवंत किती यशस्वी आहेत, तेव्हा ते ऐकायला आपल्यासाठी खूप मंगलमय असतं, मंगलदायक असतं. जनरली जीवात्म्याला, बद्धात्म्याला स्वतःचं यश ऐकल्यानंतर खूप मंगलमय वाटतं, होय की नाही? प्रत्येक चर्चेमध्ये आपलं हेच चाललेलं असतं, मी किती यशस्वी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळंच खोटं असतं. आणि खोटं पण असतं आणि मंगलमय तर काहीच नसतं. भगवंतांचं यशाचं गुणगान केलं तर मात्र आपल्याला सगळं मंगलमय होतं. आणि आणखीन 2 सांगितलेले आहेत, ज्ञान, सगळ्यात ज्ञानी भगवान आहेत, ती देखील त्यांची शक्ती आहे. सगळ्यात वैरागी भगवान आहेत, ही देखील त्यांची शक्ती आहे. परंतु या 6 शक्तीमध्ये देखील श्रील रूप गोस्वामी समजावून सांगतात की जे श्री आहे, श्री, ते सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आणि ते आहे श्रीमती राधाराणी. अगेन तर आपले जे आचार्य आहेत ते फिरून 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 श्रीमती राधाराणीवरती, कारण आपल्या सगळ्या पूर्व आचार्यांचं एकच मत आहे, श्रीमती राधाराणी जर तुम्हाला समजले नाहीत तर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण कधीच समजणार. आणि ते देखील श्रीमती राधाराणी शक्ती स्वरूपामध्ये जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीत तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण कधीच समजणार नाहीत, कारण ती भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे. एखाद्याची शक्तीच समजली नाही तर तो शक्तिमान कसं समजणार? आणि बऱ्याचदा हे जे श्री आहे, म्हणून बघा श्री आपण सगळीकडे जोडतो, श्री. श्री सो अँड सो. श्री माहिती तुम्हाला श्री का जोडतात सगळ्या नावासमोर? म्हणजे सगळे पूर्वापार जोडत आले म्हणून आपण पण जोडतो. श्रीमान, श्री, म्हणजे विशेष करून आचार्यांचं नाव घेताना आपण म्हणतो श्री गुरु, श्री श्रीमद. भगवद्गीतेचं, भागवतमचं नाव घेताना देखील आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम, श्री चैतन्य चरितामृत. तर श्रीचा शब्दशः अर्थ असतो सौंदर्य, सुंदर. सगळ्यात सुंदर जे आहे, सगळ्यात आकर्षक जे आहे त्याला म्हणायचं श्री. आता आपले आचार्य सांगतात की या सौंदर्याबरोबरच येतं ते म्हणजे आकर्षण, कारण सौंदर्य हे आकर्षक असलं पाहिजे. आणि त्या सौंदर्याच्या आकर्षणाच्या मागोमाग येतं ते म्हणजे कृपा, दया, त्यांचा प्रसाद. तर या सौंदर्याकडे आपण जर आकर्षित झालो तर आपल्याला भगवंतांची कृपा मिळते, नसेल तर नाही मिळत. आणि या भगवंतांच्या सौंदर्याकडे, ज्यांना सर्व आकर्षक म्हटलं जातं, हजारो नाही, किती कोट्यावधी मदन, मदन म्हणजे प्रेमाचे मूर्तिमंत देव ज्याच्याकडे आकर्षित होतात, त्यांच्याकडे आपण का आकर्षित होत नाही? कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभा. कोट्यावधी मदन देव ज्यांच्याकडे आकर्षित होतात त्यांच्याकडे आपण का आकर्षित होत नाही? कारण भगवंतांची जी लादिनी शक्ती आहे त्याचं विकृत स्वरूपाकडे आपण आकर्षित झालेलो आहे, या भौतिक जगातल्या इंद्रिय उपभोगाकडे आकर्षित झालेलो आहे. आणि हे जेव्हा ज्या दिवशी आपण बदलतो त्या दिवशी आपण भगवंतांकडे आकर्षित होतो. आणि हे भगवंतांकडे आकर्षण निर्माण करण्यासाठी आपल्याला श्रीमती राधाराणी समजावून घ्यावे लागते, जिला अंगी म्हटलेलं आहे, अंग आणि अंगी. आता बोर व्हायला लागले का? नाही,
इथेच थांबणार आहे आपण श्रीमती राधाराणींबद्दल. या जगामध्ये आपण आलो आणि या जगामध्ये आपण का आलो, कोण सांगू शकेल? येस, सेवा करण्यासाठी. करतोय का आपण? नाही, थोडस चुकलं. ऍक्च्युली या जगातून आपण बाहेर पडायचंय सेवा करण्यासाठी. या जगात आलो का आपण? भगवान होण्यासाठी. ज्याला भगवान व्हायची इच्छा असते तो इथे येतो. त्यामुळे आतापर्यंत जी चर्चा आपण केली यातलं काही समजत नाही आपल्याला. राधाराणी, लादिनी शक्ती, प्रेम, भाव, महाभाव, श्री राधा कृष्ण भगवान की जय, कृष्ण बलराम की जय. यातलं काहीही समजत नाही आपल्याला. आपण आता वाचलं खरं, अगदी होपफुलीला काय म्हणतात, आशेने, आशेची पराकाष्ठा करून वाचलं आपण. लादिनी शक्ती आहे, भगवंतांपासून वेगळी झालेली आहे, भगवंतच आहे, एक समान आहे. त्या लादिनी शक्तीलाच भगवत प्रेम म्हटलं जातं. त्या प्रेमाचा सारांश असतो भाव. त्या भावाचा महाभाव हा सारांश असतो आणि ते महाभाव श्रीमती राधाराणी आहे. परंतु यातलं काहीही कळत नाही. का? कारण मला भगवान व्हायचं. म्हणजेच याचा अर्थ काय? हे जे प्रेम आहे, हे भाव जे आहे, महाभाव जे आहे, ते असं पाहिजे, माझ्याकडे पाहिजे. हे असं नाहीये. महाशब्द कधी आपण जोडतो नॉर्मली आपल्या रोजच्या जीवनामध्ये? मोठ महाप्रसाद, महायज्ञ. महा म्हणजे हे सगळी बोट अशी बाहेर फिरली पाहिजे, सगळं काही. म्हणजे आता सध्या आपला भाव कुठे आहे? एक बोट एकच आहे, ते पण इकडे आहे, मी भगवान होणार. मग या मी भगवान होणार या भावनेने आपण इथे आलेलो आहे. आणि इथून ते शुद्ध भक्त श्रीमती राधाराणींना समजण्यापर्यंतची हा जो प्रवास असतो, हा प्रवास आपला अनेक जन्मांमध्ये होतो. अनेक जन्म लागतात त्या स्टेजला यायला. आणि ते स्टेजेस खूप छानपणे श्रीमद भागवतम मध्ये समजावून सांगितले. ते थोडेसे स्टेजेस समजावून सांगतो आणि मग त्यानंतर श्रीमद भागवतमचं महात्म्य समजावून सांगतो, ते समजावून घेण्यासाठी, जे आपल्याला लक्षात येईल. आणि हे तुम्हाला खूप रिलेटेबल वाटेल जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये याचा विचार करायला लागलात. माणूस कोणीही असो, भगवंतांना मान्य करायला तयारच आहे. बघा, तुम्ही बाजारामध्ये जावा, कुठेही जावा, ठीक आहे, तो कुठेतरी पाया पडतो, गंध लावतो, तिलक लावतो, ठीक आहे. परंतु आतून प्रत्येकाला कोणाला देव भगवान मानायची कोणाची इच्छा नाही. आता कलियुगामध्ये तर सगळीकडे दिसून येतात. काय तुम्हाला एक्झाम्पल द्यायची काही गरज नाही. हाच आपला मेन भाव आपण तिथून घेऊन आलोय. मग हळूहळू जसं आपल्याला या बाहेरच्या इंद्रिय उपभोगाच्या झगमगाटाच्या आकर्षणाने हळूहळू जसं दुःख भोगायला लागतो आपण, तसं हळूहळू आपण अध्यात्माकडे वळतो. आणि याची पहिली स्टेज आपले आचार्य सांगतात, भागवतम मध्ये सांगितलं जातं, ती म्हणजे ऍटलिस्ट एक शक्ती आहे हे मान्य करणे. मग असे बरेच लोक आपल्याला भेटतात बघा. ठीक आहे, एक शक्ती आहे, कोण आहे, मग अजूनही म्हणजे त्याच्या पलीकडे आपण काही मान्य केलेलं नसतं. एक शक्ती आहे, त्याच्या पलीकडे का मान्य केलेलं नसतं? मी त्याच्याबरोबर त्या शक्तिमान, जी शक्ती आहे तेवढा शक्तिमान मी होऊ शकते का? अजूनही आपला हा
अभ्यास सुरू असतो. इकडे तिकडे हातपाय मारून, भारतात होत नाही, अमेरिकेत जाता येतं का, विजा मिळेल का, इथे पृथ्वीवर होत नाही, चंद्रावर जाऊन होईल का, प्रयत्न चालू असतात. मान्य केलं, शक्ती आहे, सर्वश्रेष्ठ शक्ती आहे जी आपल्याला कंट्रोल करते, पण त्याच्या पुढे नाही. आणि यालाच निर्विशेषवादी, निराकारवादी आपण जनरली म्हणतो. आता आपल्याला रोज आपण चर्चा करतो की हे झालं, मग परमात्मा झालं, मग भगवान झालं, आपण झालो भक्त. परंतु भागवतम खूप छानपणे स्लोली समजावून सांगते. आणि राधा राणींचं तत्व समजावून घ्यायला हे स्लो स्टेजेस समजावून घ्यावे लागतील आपल्याला. त्याच्या पुढच्या स्टेजला माणूस येतो तो म्हणजे एक कुणीतरी शक्ती आहे आणि त्याला आकार पण असेल, आहे नाही बरं का, असेल, या स्टेजला येतो आपण. विशेष करून जे शास्त्रज्ञ लोक असतात ते आयुष्यभर लॅबमध्ये दमून 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 शेवटी या स्टेजला येतात. असेल असं त्यांची स्टेज अशी नसते. आपण जसं विग्रहांना, भगवंतांना मंदिरात आल्यावरती बघितल्यावर आपले डोळे कसे होतात, यस भगवान आहेत, त्यांचं असं नसतं. असेल मला मान्य करायचं आहे परंतु जबरदस्तीने करायचं आहे, असेल, या स्टेजला येते. मग याच्या पुढची स्टेज आपले आचार्य सांगतात, पूर्वाचार्य सांगतात, ती असते ती म्हणजे भगवंत आहेत, त्यांना स्वरूप असेल, स्वरूप आहे. त्याच्या पुढची स्टेज असते स्वरूप आहे परंतु ती माझ्यासारखीच आहे. मग तो जर मी पुरुष असाल तर तुम्हाला वाटतं भगवंत पुरुष आहे, स्त्री असाल तर भगवंत स्त्री आहे असं वाटतं. म्हणजे मी त्यांच्या समोर, म्हणजे शेवटपर्यंत काय असतं की मी तेवढा शक्तिमान मी पण होऊ शकतो का, ही जी एक शेवटची एक छोटीशी आशेचा किरण असतो ती सोडायची नसते आपल्याला. असे पण लोक भेटतील तुम्हाला कधी कधी. मग त्याच्या पुढची स्टेज सांगितलेली आहे. आता इथपर्यंत काय झालंय की भगवान आहेत, व्यक्ती पण आहेत, परंतु सर्व शक्तिमान आहेत हे मान्य नाही, कारण मी पण त्यांच्या एवढा शक्तिमान होऊ शकतो अजूनही मनात आहे. मग याच्या पुढची स्टेज असते की ते सर्व शक्तिमान आहे आणि मी शक्तिमान नाही. आता इथं पण आपण भक्त होत नाही बरं का. आपल्यापैकी बरेच जण त्या कॅटेगरीमध्ये येतात. आपण मानलंय त्यांना सर्व शक्तिमान म्हणून पण मानलंय, परंतु रोजच्या जीवनामध्ये मी शक्तिमान व्हायचं काय अजून बंद झालेलं नाही, की नाही. अजून एवढं कमवणार, अजून हे होणार, अजून ही पदवी पाहिजे, ती पदवी पाहिजे, अजून हे आहे आपल्या मनावर. या स्टेजला येतो आपण. याचाच अर्थ आपले पूर्वाचार्य सांगतात की भगवान पुरुष आहेत आणि आपण स्त्री आहोत हे आपण मान्य केलेलं नाही अजून. आता भगवद्गीतेच्या जे क्लासला असतात ते त्यांना हे समजेल पटकन, पण तुम्ही थोडक्यात सांगतो. पुरुषचा संस्कृत मध्ये अर्थ असतो आनंद घेणारा, उपभोग घेणारा, भोगता. आणि स्त्रीचा संस्कृत मध्ये अर्थ असतो ज्याचा आनंद घेतला जातो किंवा ज्याचा भोग घेतला जातो. त्या अर्थाने आपण सगळे स्त्री आहोत. ही प्रकृती सगळी स्त्री आहे ज्याचा आपण भोग घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि पुरुष आपण व्हायचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण सगळेच पुरुष व्हायचा प्रयत्न. पुरुष व्हायचा प्रयत्न करणे म्हणजे मी भोग कसा घेणार हे व्हायचा प्रयत्न करणे. मग या स्टेजला आपण येतो की ते पुरुष आहेत आणि आपण स्त्री आहोत, भोग घेतला जातो. आता आपल्याला वाटतं की याच्या पुढे काय आहे. याच्या पुढची स्टेज आपले आचार्य सांगतात की त्या पुरुष आणि ह्या स्त्री मध्ये संबंध आहे. पुरुष आणि स्त्री आलं म्हणजे तिथे संबंध आला पाहिजे, हो की नाही. मग याच्या पुढची स्टेज असते हे संबंध आपण मान्य करायला लागतो. येस, काहीतरी संबंध आहे. पण अजूनही आपण भौतिक जगामध्ये असल्यामुळे भौतिक जगामधला स्त्री आणि पुरुष कसा संबंध असतो ना, तसाच आपण संबंध मानतो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये नैतिकता आली पाहिजे, त्याच्यामध्ये नियम आले पाहिजेत, कायदे आले पाहिजेत, सगळं काही आलं पाहिजे.
या भौतिक जगामध्ये बघा, कोणी स्त्री पुरुष संबंध ठेवला, त्याच्यामध्ये जर विवाह नसेल, समाज नैतिकता नसेल, तर आपण कुठल्या नजरेने बघतो? वाईट आहे म्हणून बघतो. ज्याला आपण व्यभिचारी म्हणतो, त्याला आपण कधी अव्यभिचारी मान्य करत नाही. आणि याच अध्यायामध्ये आपण आता जे वाचलं त्याच्यात थोडंसं सांगतात कृष्णदास कविराज गोस्वामी, यालाच म्हटला जातो स्वकीय रस. रस म्हणजे आनंद. हे सगळं जे आहे भगवंतांशी आपला संबंध तो आनंद घेण्यासाठी आहे. परंतु आता आपण भगवंतांना या स्टेजला मानण्यापर्यंत गेलेलो आहे जिथे माझा त्यांचा संबंध आहे किंवा भगवंतांचा हिच्याशी संबंध आहे, परंतु तो स्वकीय असला पाहिजे. म्हणजेच काय? शास्त्रोक्त नीती नैतिकतेला धरून असला पाहिजे. आणि इथे 99.999999% लोक इथे येऊन थांबतात. आता एक 0.0001% याच्याही पुढे आनंद आहे, याच्याही पुढे रस आहे. आणि त्या रसाला म्हटलं गेलेलं आहे स्वकीयच्या उलट परकीय रस. हे शब्द तुम्ही कधी कधीतरी ऐकला असाल कुठल्या तरी प्रवचनामध्ये वगैरे. स्वकीय रस आणि परकीय, किंवा स्वकीय भाव आणि परकीय भाव. आणि हा जो परकीय रस किंवा परकीय भाव आहे तो संबंध आहे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी किंवा गोप गोपींमधला. जिथे लग्न नाही, जिथे नैतिकता नाही, जे समजावून कितीही आपल्या शाळा कॉलेज विज्ञान या सगळ्या अँगलनी समजावून घ्यायचा प्रयत्न केला तरी समजत नाही. आणि म्हणून हे जे 99.9999% लोक असतात ज्यांनी भगवंतांना मानलंय, भगवंतांच्या स्वकीय रसाला पण मानलंय, ते देखील भगवंत आणि राधाराणी, भगवंत आणि गोपींमधला जो हा परकीय रस आहे तो समजायला चूक करतात. समजतच नाही. कारण याचं आपल्याला सुखदेव गोस्वामी, आता आपण भागवतमकडे येऊया, श्रीमद भागवतमकडे. श्रीमद भागवतम मध्ये हे सगळं सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिकली समजावून सांगितलंय. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि क्रमबद्ध पद्धतीने समजावून सांगितलंय. परंतु त्यासाठी शुकदेव गोस्वामी म्हणतात हे समजावून घ्यायला श्रीमद भागवतमचे 9 अंग समजावून घ्यावे लागतील, मग तुम्हाला अंगी समजेल, हा परकीय भाव समजेल. आणि हे समजायला इतकं क्लिष्ट आहे कारण याचं एकच आहे. त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे आपला अनादि अनंत काळापासून तयार झालेला सायंटिफिक मन आणि सायंटिफिक ब्रेन, ज्याला सगळं काही रिलेटिव्हली समजावून सांगावं लागतं. याला ऍब्सोल्यूट काहीच कळत नाही. आता हे रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट इंग्लिश शब्द आहेत. ज्यांना इंग्लिश समजते त्यांना पटकन लक्षात आलं असेल. मराठीमध्ये याला म्हटलं जातं सापेक्ष जे काही असेल ते समजतं आपल्याला, निरपेक्ष काय असेल ते आपल्याला अजिबात समजत नाही. कारण आपल्या मनामध्ये निरपेक्षचा अर्थ काय असतो हे अनादि जन्मापासून कुणी घातलेलंच नाही. आपल्या डोक्यात असं घातलेलं आहे की जे काही सत्य माझ्या डोळ्यासमोर आहे त्याला कारण मीमांसा, कारण परिणाम हे असलंच पाहिजे, आणि याला म्हणतात सायंटिफिक बुद्धी. परंतु भगवंत हे सापेक्षच्या पलीकडे आहेत, ऍब्सोल्यूट आहेत. आणि मग हे कॉन्ट्राडिक्शन सुरू होतं आपल्या डोक्यामध्ये. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे हे एकमेकाविरुद्ध हा भाव सुरू होतो आपल्या डोक्यामध्ये की हे समजावून घ्यायचं कसं. अरे हे काही समजत नाही, कारण समजावून सांगायलाच काही नाही. मग माणूस जेव्हा या स्टेजला पोहोचतो की हा संबंध समजावून सांगायला तुम्हाला कशाचीही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, तेव्हा समजायचं तुम्ही त्या 0.00001% मध्ये आला. नसेल तर तुम्हाला समजलं नाही. माताजी मी डोक्याला हात म्हणून मी सुरुवातीला म्हटलं मी थोडंसं आज टेक्निकल बोर करणार आहे.
या सगळ्याचं सारांश म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्हाला जर समजावून सांगायला लागत असेल तर तुम्हाला ते कधीच समजणार. एकदम सोपं. आता एकदम सोपं झालं. तुम्हाला जर हे कारण स्पष्टीकरण देऊन समजावून सांगावं लागत असेल, समजावं लागत असेल तरीही तुम्हाला ते कधीच समजणार नाही. ते तुम्ही आहे तसं मान्य करायला तयार असाल तर तुम्हाला लादिनी शक्ती समजली, प्रेम समजला, भाव समजला, महाभाव समजला, श्रीमती राधा ठाकुरांनी समजली. नसेल तर तुम्हाला नाही. आणि मग एवढं घाबरायचं काही कारण नाही. आता मग सुखदेव गोस्वामी आपल्या मत्तीला येतात. शिल व्यासदेवांचे पुत्र, ऍक्च्युली शिल व्यासदेव पण ऍक्च्युली शिल सुखदेव गोस्वामी आपल्या मत्तीला येतात. ते म्हणतात की मी हे सगळं मुद्दामून श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये ठेवलेलं आहे. पहिले 9 स्कंद तुम्हाला सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप समजावून घ्यायचे आहेत आणि मी त्या 9 स्कंदामध्ये तुम्हाला बोर करणार नाही, भरपूर कथा सांगणार आहे. पृथू महाराजांची, प्रल्हाद महाराजांची, ध्रुव महाराजांची, शिवजींची भरपूर कथा सांगून मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगणार आहे. मग तुम्हाला कृष्ण लीला अगदी डीप मध्ये जाऊन 10व्या स्कंदात सांगणार आहे. मग तुम्हाला जर तोपर्यंत तुम्ही जर त्या शुद्धतेच्या लेवलला आला तर एन्जॉय करा, नसेल तर जनरली असं कोणी शुद्धतेच्या त्या लेवलला येत नाही. मग आपण तिथे जंप करायचं का हा प्रश्न येतो. म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात की जो कोणी श्रीमद भागवतमच्या डायरेक्टली 10व्या स्कंदामध्ये जंप करतो, त्यातल्या पण 5व्या अध्यायामध्ये जंप करतो रासलीलेच्या, तो मूर्ख आहे. आणि ते प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात का मूर्ख आहे. त्याची तुलना करतात शिल व्यासदेवाची. श्रीमद भागवतम ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांच्यासाठी थोडक्यात मी सांगतो की शिल व्यासदेव आपल्या परिपक्व स्टेजमध्ये म्हणजे काय, सगळं लिहून झालेलं आहे. वेद लिहून झालेत, महाभारत लिहून झालंय, पुराण सगळी लिहून झालेत, सगळ्या वेदांचा सार वेदांत सूत्र लिहून झालंय आणि दुःखी आहेत. त्यांना कळत नाही की त्यांना समजतंय की काहीतरी चुकलंय पण ते त्यांना लक्षात येत नाही काय चुकलंय. हे भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये आहे बरं का. ही कथा खूप छान आहे. मग त्यांचे गुरु येतात समजावून सांगायला. जेव्हा जेव्हा शिष्य दुःखी असतो तेव्हा कोण येतो मत्तीला? गुरु येतो. त्यांचे गुरु कोण? व्यासदेवांचे गुरु कोण? नारद मुनी. कॉन्फिडेंटली सांगायचं. म्हणजे मग ऐकू आलं नाही, माफ करा मी तुम्हाला भ्रमित केल्यामुळे. नारद मुनी तिथे येतात आणि गुरुचं काम काय असतं? छडी हातात घेऊन कान पिळून सांगणे तुझं चुकतंय. आणि याच शब्दात नारद मुनी सांगतात, अरे मूर्खा, माफ करा प्रभुपादांचे शब्द आहेत, व्यासदेव मूर्ख नाही आहेत. अरे मूर्खा म्हणतात, सगळं लिहून काढलास बसून, ज्याच्याबद्दल लिहायचं जिच्याबद्दल लिहायचं तेच लिहिलं नाहीस. ते कोण लिहिणार? व्यासदेव म्हणतात बरोबर आहे, हे सारांश तर हाच आहे. यस यस मी लिहितो. थोडस ड्रामेटाईज करून सांगितलंय, ऍक्च्युली तसं नाही आहे भागवतम मध्ये. नारद मुनी म्हणतात नक्की लिहिणार, नक्की लिहिणार, वचन देतात. नारद मुनी मग निघून जातात, समजावून सांगून जातात की का लिहिलं पाहिजे. मोठा अध्याय आहे, पहिल्या स्कंदामध्ये 5वाच अध्याय, अगदी सुरुवातीलाच आहे पहिल्या स्कंदामध्ये. आणि मजा बघा, नारद मुनी जातात सांगून, व्यासदेव बसतात, समाधिस्थ होतात आणि ही सृष्टी निर्माण कशी झाली 7 वेळेला लिहून काढतात. ही सृष्टी निर्माण कशी झाली 7 वेळेला लिहून काढतात. त्याच्यानंतर ही सृष्टी निर्माण करताना भगवान कोणकोणत्या रूपामध्ये आले, त्यांचा कोणाकोणाशी संबंध आला, या सगळ्या कथा लिहून काढतात. आता इथे कुठे म्हटलेलं नाही आहे, पण प्रभुपाद समजावून सांगताना म्हणतात की नारद मुनी म्हणत असतील, तू तर वचन दिलं होतं भगवंतांबद्दल आणि राधाराणी बद्दल लिहितो म्हणून. कुठे आहे?
खोटं होतं का वचन? परंतु श्रील व्यासदेव समजावून सांगतात की हे सगळं वाचल्याशिवाय, त्या शुद्धतेच्या लेवलला आल्याशिवाय कोणालाच मला माझा 10वा स्कंद कळणारच नाही, म्हणून मी तो मागे ठेवलाय. एक परत कोणाला तरी वाटतं, आणि खरोखरच बरं का, आम्ही भागवतमच्या क्लासला कोण कोण असतात? भागवतमच्या क्लासच्या आम्ही 3ऱ्या स्कंदामध्ये आहोत. आता पहिले 2 स्कंद नुसतं सृष्टी कशी निर्माण झाली सांग, नुसतं सृष्टी. 3ऱ्या स्कंदात पण अजूनही तेच चालू आहे, सृष्टी कशी निर्माण झाली. आपल्यासारखा रासलीलेमध्ये इंटरेस्टेड असलेला माणूस काय म्हणणार, रासलीला राहू दे, थोडीशी कुर्माची तरी कथा लिहा पहिल्यांदा, काहीतरी ज्योशी, काहीतरी कानाला ऐकायला असं काहीतरी लिहा. नाही, भगवंतांनी ब्रह्मदेवांना निर्माण केलं, ब्रह्मदेवांनी अशा ऋषींना निर्माण केलं, अहंकार पहिला निर्माण केला, मग काल निर्माण केला, मग मन निर्माण केलं, मग बुद्धी निर्माण केली, मग पंचमहाभूत निर्माण केली, मग त्याचे देव निर्माण केले. भगवंत हे वरचे सगळे ग्रह म्हणजे भगवंतांची वरची बॉडी आहे, खालचे सगळे ग्रह म्हणजे भगवंतांची खालची बॉडी आहे. या जगातले झाडं झुडपं म्हणजे भगवंतांचे केस आहेत, नद्या म्हणजे भगवंतांच्या आर्टरी आहेत, वाहिन्या आहेत. सृष्टी कशी निर्माण होते, सृष्टी कशी निर्माण होते, साप कसे निर्माण झाले, सरपटणारे प्राणी कसे निर्माण झाले. मग हळूहळू येतात ध्रुव महाराजांच्या कथेवर. अजून चालूच आहे. सृष्टीच्या सुरुवातीला मग ध्रुव महाराज आले, मग त्यांना हे पाहिजे होतं, मग ते निर्माण केलं. ध्रुव महाराजांची कथा झाली, मग सृष्टी अशी दानव निर्माण झाले, दानवांनी असं केलं, मग सृष्टी काय अन्नधान्यच द्यायचं बंद केली, मग पृथू महाराज आले. राधाराणी कुठे आहे? राधाराणी राहू दे, कुर्मा अवतार तर सांगा, मत्स्य अवतार तर सांगा, काहीतरी सांगा, नरसिंहदेवाची तरी कहाणी सांगा, बरं वाटतं ऐकायला, पोट फाडलं. नाही. आणि याचं कारण आपले आचार्य, पूर्व आचार्य, विशेष करून श्रील रूप गोस्वामी सांगतात की अरे तू कुठे अडकलायस, पहिल्यांदा लक्षात घे. ते मी समजावून सांगतोय की तू इथे अडकलायस. कुठे अडकलायस? इथे अडकलायस. आणि हे अडकलेलं समजल्याशिवाय तुला बाहेर कसं पडायचं कसं समजलं. आणि म्हणून ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की श्रील प्रभुपादांनी हे खूप सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिकली भागवतम आपल्याला दिलंय, पण खऱ्या अर्थाने ते सुखदेव गोस्वामींनीच सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिकली सांगितलं. आणि हा जो सिस्टम आहे, हा जो क्रम आहे, हा जर ह्या क्रमाक्रमाने आपण जर गेलो तर आपण त्या कुठला शब्द टॉपमोस्टला कुठला शब्द वापरलेला मगाशी, महाभावच्या पण वरती शिरोमणी, त्या शिरोमणीला आपण पोहोचू शकतो. त्या शिरोमणीला आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तर हे महत्व सांगितलेलं आहे. परंतु जसं सुरुवातीला आपण चर्चा केली, जायचं तिथंच आहे. आता बघा, जे श्रीमती राधाराणी आणि रासलीला, महाभाव याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात, त्यांना या तत्वज्ञानामध्ये इंटरेस्ट नसतो. आणि याच्या उलट पण असतं, ज्यांना या सगळ्या तत्वज्ञानामध्ये इंटरेस्ट आहे, सृष्टी कशी निर्माण झाली, कुर्मा अवतार कसे आले, त्यांच्या पाठीवरती महामेरू पर्वत त्यांना कसा खाजवला, हे सगळं खूप ह्या ज्युसी कथांमध्ये अडकतात. राधाराणींना विसरून जातात. म्हणजेच काय विसरतात? भाव विसरतात, प्रेम विसरतात, महाभाव विसरतात. म्हणून आपले आचार्य येऊन सांगतात की हे दोन्ही असले पाहिजे. शेवटचं प्रभुपादांचं वाक्य सांगतो, मग आपण थांबूया. प्रभुपादांचं हे फेमस वाक्य आहे, जिथे तत्वज्ञान आहे आणि भाव नाही, तो समाजामध्ये फक्त उत्पात आहे. हे असली लोक डोक्याला त्रास असतात. काल अनुभव आला आपल्याला. आणि उलट जिथे भाव आहे परंतु तत्वज्ञान नाही, हे देखील समाजाला ती उत्पात असतात. का उत्पात असतात? पाप कर्म बंद करत नाहीत, नुसतं भाव करत बसतात. आणि म्हणून विशेष करून आपले आचार्य श्रील प्रभुपाद सांगतात
की कुठलाही धर्म, त्याला कुठलंही नाव द्या तुम्ही, तत्वज्ञानावर आधारित असलं पाहिजे, नसेल ते भरकटणार. आणि ते सांगतात, हे सांगताना प्रभुपाद सांगतात की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिथे फक्त भावनेला महत्व दिलं गेलं, तत्वज्ञानाला महत्व दिलं गेलं नाही, त्या सगळ्या धार्मिक संस्था कोसळल्या. आणि जिथे फक्त तत्वज्ञानाला महत्व दिलं, भावनेला महत्व दिलं नाही, त्या देखील कोसळल्या. त्यामुळे या दोन्हींचा आपल्याला बॅलन्स करायचं नाहीये, या दोन्हीला आपण उच्च स्टेजला न्यायचंय. हे बॅलन्स म्हणजे हे एकमेकांना कमी जास्त करण्यासाठी नाही आहेत, हे पण चुकीचा आपला विचार आहे बरं का. तत्वज्ञानाने भावनेला बॅलन्स केलं पाहिजे आणि भावनेला तत्वज्ञानाला बॅलन्स केलं पाहिजे, नाही. तत्वज्ञान पण टॉपमोस्ट असलं पाहिजे आणि भावना देखील टॉपमोस्ट असली पाहिजे. मग तुम्हाला त्या स्टेजवरून कोणीही हलवू शकत नाही. किंवा प्रभुपादांच्या भाषेमध्ये त्या व्यक्तीचं पुन्हा कधीही पतन होत नाही, शक्यच नाही होणे. म्हणून आपण हे दोन्ही लक्षात ठेवायचं. हरे कृष्ण. आपण याच्यानंतर आरती करूया आणि लीला कथा राहिलीच. 12 वाजले. छोटीशी श्रीमती राधाराणींचा आज जन्म झाला. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपण भगवंतांचा जन्म होऊन किती दिवस झाले? भगवंतांचा अवतार दिवस होऊन 15 दिवस झाले, हो की नाही? ऍक्च्युली हे बऱ्याच जणांना माहिती नाही बरं का. हे सांगतो म्हणजे तुम्हाला थोडस ज्युसी वाटेल. बऱ्याच जणांना हे माहिती नाही. श्रील रूप गोस्वामी सांगतात, आणि बऱ्याच आचार्यांना हा पडलेला प्रश्न आहे की शक्तिमान आधी आला आणि 15 दिवसांनी शक्ती कशी काय आली? तर आपल्या मगाच्या चर्चेमध्ये बघायला गेलं तर शक्ती बरोबरच शक्तिमान असलं पाहिजे, शक्तिमानाबरोबरच त्याची शक्ती पण असली पाहिजे. ऍक्च्युली दोघांचा जन्म एकाच दिवशी व्हायला पाहिजे. हे असं कसं काय 15 दिवसांनी कसं काय झालं? तर श्रीमती राधाराणींची जन्माची कथा तुम्हाला थोडीफार माहिती आहे की जन्मल्या त्या ब्लाइंड, डेफ आणि डम तिन्ही, डोळ्याला पण दिसत नव्हतं, कानाला पण ऐकू येत नव्हतं, तोंडाने बोलता पण येत नव्हतं. मग नारद मुनी येतात. नारद मुनी ऍक्च्युली काय येतात माहितीये? मी डिटेलमध्ये जाणार नाही बरं का. नारद मुनी ऍक्च्युली काय येतात? नारद मुनींना पहिला हा प्रश्न पडलेला असतो की शक्ती अवतरली आहे, शक्तिमान अवतरलेला आहे, शक्ती कुठे आहे? कुठेतरी असलीच पाहिजे शक्ती पण. ते शोधत असतात सगळीकडे. प्रत्येकाच्या दारात जाऊन नारद मुनी विचारत असतात, तुमच्या घरात कोणी नवीन मूल जन्मलंय का मागच्या आठवड्यात? तुमच्या घरात कोणी नवीन मूल जन्मलंय मागच्या आठवड्यात? अक्षरशः प्रत्येकाच्या दारात जाऊन. मग वृषभानू राजांच्या घरी आल्यानंतर ते म्हणतात की होय जन्मलाय, परंतु मुलगा आहे. माहिती आहे ना तुम्हाला हे सगळं? नाव काय त्यांचं? श्रीधाम. राजांच्या भावांचं नाव काय? श्रीधाम. मग ते ठीक आहे, काहीतरी लीला असेल, हीच शक्ती असेल, घेऊन या म्हणतात नारद मुनी. त्यांना तरी प्रणाम करूया. परंतु मनात चाललेलं असतंय शक्ती आणि पुरुष शक्य नाही, शक्ती स्त्रीच असली पाहिजे. शक्ती स्त्रीच असते बरं का. स्त्रीला खूप वाईट म्हटलं जातंय सध्याच्या जगामध्ये. ऍक्च्युली शक्ती स्त्रीच असते. नारद मुनी प्रश्न पडलेला, शक्ती आणि पुरुष काहीतरी चुकते. तरी पण ते बघतात, प्रणाम करतात. असलीच शक्ती तर चुकून प्रणाम करून घेऊया आणि आशीर्वाद द्यायचा म्हणून आशीर्वाद देतात की हा मुलगा शेजारच्या गावात जन्मलेल्या श्रीकृष्ण नावाच्या मुलाचा बेस्ट फ्रेंड होईल, तथास्तु. म्हणजे निघून जाणार असतात तोपर्यंत वृषभानू महाराज हळूच संकोचाने म्हणतात. त्यांना असं संकोच पडलेला असतो की मुलगी आहे, जन्मलेली आहे, परंतु तिला दिसत पण नाही, ऐकायला पण येत नाही. अशा म्हणजे आपण जनरली दाखवत नाही, हो की नाही? कुरूप मुलं जन्मली तर आपण दाखवत नाही मध्ये. परंतु तसंच संकोचाने म्हणतात अजून एक मुलगी पण जन्मली, पण असं आहे. नारद मुनी लगेच कसली का असे ना, हेच असणार. घेऊन या. ते म्हणतात घेऊन येत नाही, तुम्हीच चला आतमध्ये. ते आतलं घर जे असतं, माझघर म्हणतात, अंतरपूर म्हणतात, तिथे जातात नारद मुनी.
आणि बघितल्या बघितल्या नारद मुनी ओळखतात. यस, हीच शक्ती आहे भगवंतांची. आता वृषभानु राजा तिथेच राहिलेत. यांच्या समोर पूर्ण साक्षात दंडवत प्रणाम कसा करायचा, कारण ते वात्सल्य रस आहे. ते वात्सल्य रसामध्ये ते श्रेष्ठ आहेत. त्यांना काहीतरी कारण सांगून घालवतात तिथून. ऍक्च्युली त्यांना म्हणतात हिचं नामकरण मी करणार आहे म्हणतात, सगळ्या सामग्रीची व्यवस्था करा, जावा तुम्ही. आणि ते गेल्या गेल्या पूर्णपणे साक्षात दंडवत घालतात आणि म्हणतात सगळे प्रणाम मंत्र, सगळे हिम्स म्हणजे काय, छंद सगळे म्हणायला सुरुवात करतात. आणि इमिजिएटली श्रीमती राधाराणी त्या पाळण्यातून बाहेर पडते आणि आपल्या फुल फॉर्म किशोरी स्वरूपामध्ये नारद मुनींना दर्शन देते. किशोरी स्वरूप जे आपण रोज पाहतो, हो की नाही? जसं भगवंत एका नवयवनच्या स्टेजच्या पुढे कधीच जात नाही, तसं राधाराणी देखील किशोरी स्वरूपाच्या पुढे कधीही जात नाही. आणि प्रणाम करत असतात आणि गुणगान करायला सुरू करतात. राधे वृंदावनेश्वरी सगळे जे येतील ते सगळे वैष्णवगीत सगळे म्हणायला सुरुवात करतात. आणि असं आपल्याला सिनेमामध्ये कसं दाखवलं जातं की नाही, झुपकन परत पाळण्यात जाते आणि परत छोटस बाळ होतं. काय झालं मागे बघतात तर वृषभानु महाराज परत आलेले असतात. त्यांना प्रश्न पडतोय नारद मुनी हे अशा प्रकारे दंडवत का करतायत. ते विचारल्यावर काहीतरी थाप मारतात, काय नाही नामकरण विधीतलाच हा एक विधी आहे, यज्ञ करत आहे वगैरे सांगतात. तर ऍक्च्युली या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की ह्या 15 दिवसाचा गॅप कसा काय. मग ह्याचं अगदी डिटेलमध्ये रिसर्च करून आपले रूप गोस्वामींनी शोधून काढलेलं आहे. ते एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात की ऍक्च्युली एकाच दिवशी दोघांचा देखील अवतार होतो, एकाच दिवशी जन्मलेले. परंतु आणि श्रीमती राधाराणी ऍक्च्युली वृषभानु महाराजांची मुलगी नाहीये. हे तुम्हाला थोडस नवीन माहिती होईल. अशा बऱ्याच तुम्हाला पण अशा बऱ्याच कथा माहिती असतील. आता ही कथा पण किती सत्य म्हणून घ्यायची तुमचं तुम्ही ठरवा, पण मला आवडली म्हणून मी सांगतो. एकदा काय झालं, पार्वती देवी जन्माला आली. पार्वती देवी कुणाच्या पोटी जन्माला आले. हिमालय पर्वतांची हिम राजा जो असतो, हिमालय पर्वताचा जो राजा आहे तिच्या पोटी जन्माला आली. आणि मग तिचं लग्न शिवजींशी ठरलं आणि सगळीकडे ह्या गोष्टीचा बोलबाला झाला संपूर्ण विश्वामध्ये की हिम पर्वत जे आहेत, हिमालय पर्वत जे आहेत, त्यांचा जावई जगातला सर्वश्रेष्ठ महादेव आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. परंतु हिमालय पर्वत जे आहेत ते रिलेटिव्हली छोटे पर्वत आहेत, यंग आहेत. छोटे म्हणजे वयाने अजून यंग आहेत. हिमालय पर्वतापेक्षाही मोठे मोठे पर्वत आहेत. आजकालचे शास्त्रज्ञ पण हे मान्य करतात बरं का. आणि याच्यामध्येच साऊथ मधले काही पर्वत आहेत, विशेष करून विंध्य पर्वत, विंध्याचल ज्याला आपण म्हणतो, विंध्य पर्वत. पण विंध्य पर्वतांना जेव्हा ही बातमी कळाली की पार्वतीचा जन्म हिमालय पर्वतांच्या पोटी झालेला आहे आणि त्यांचा जावई सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना ते मर्यादा सोडून काहीतरी झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याला आपण काय म्हणतो, मर्यादा व्यतिक्रम झाल्यासारखं. आपण मोठ्या माणसाच्या आधी लहान माणसाला ताट देतो की नाही आपण वाढताना, चुकल्यासारखं, मर्यादा सोडून वागल्यासारखं वाटायला लागलं. मग त्यांनी काय केलं, भरपूर तपस्या सुरू केली. तपस्या केली. कोणाची? ब्रह्मदेवांची तपस्या केली. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांना प्रसन्न झालेल्या त्यांनी ते म्हणाले रागाने, हे असं कसं काय, आता माझ्या पोटी तुम्ही अशा मुलीला जन्म दिला पाहिजे जेणेकरून माझा जावई शिवजींपेक्षा, महादेवांपेक्षा श्रेष्ठ असेल. आणि मग ब्रह्माजी म्हणतात तथा असतो. ब्रह्माजींचं एक विशेष आहे ऍक्च्युली, तुम्ही लक्षात ठेवू नका.
ब्रह्माजींकडं अमरत्व सोडून काही पण मागितलं की लगे देऊन टाक, तथास्तु म्हणतात. ब्रह्माजी शिवजी दोघे पण अमर व्हायचं तेवढं मागू नका, कारण आम्हीच नाहीये. बाकीचं काही पण मागा, विचार न करता तथास्तु म्हणतात. ब्रह्माजीने पण काही विचार केला नाही, तथास्तु म्हटले, घरी परत आले आणि मग विचार करायला लागले. तथास्तु म्हटलं खरं, परत आणायचं कुठं? बराच विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं महादेवांपेक्षा एकच सर्वश्रेष्ठ आहे, ते म्हणजे विष्णू श्रीकृष्ण. आणि मग त्यांना थोडक्यात माहिती होतं माझ्याच विनंतीने येणार आहेत भगवान श्रीकृष्ण. मग आता ही अरेंजमेंट कशी करायची, त्यांच्या पोटी यांचा जन्म, हे सगळं कसं करायचं? मग ते स्वतः तपस्या सुरू करतात. विंध्य पर्वत तपस्या चालूच आहे विंध्याचल महाराजांची. ब्रह्माजी तपस्या सुरू करतात आणि दोघांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण येऊन म्हणतात काही काळजी करू नका, मी अरेंजमेंट करतो. आणि मग अशा रीतीने विंध्य पर्वतांच्या पोटी श्रीमती राधाराणी आणि मगाशी दुसरे कोण वाचलं आपण, चंद्रावली, दोघांचा जन्म एका दिवशी होतो. दोघ्या जुळ्या त्या विंध्य पर्वताच्या पोटी जन्माला येतात. मग हे ट्रान्सफर कसं केलं जातं, त्याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णांना गोकुळमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मायादेवीला इकडे ट्रान्सफर केलं जातं आणि कंस महाराज येतात त्या जेलमध्ये आणि काही का असेना तिला पण मारायचा प्रयत्न करतात, परंतु ती हातातून सुटून जाते आणि वरती जाऊन म्हणते हा 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 हा, तुला मारणारा ऑलरेडी कुठेतरी जन्मलेला आहे. हे आपल्याला माहिती आहे हो की नाही? पण तेव्हा आणखीन एक गोष्ट सांगते, ती तुला मारणारा जो जन्मलेला आहे त्याची शक्ती वेगळीकडे कुठेतरी जन्मलेली आहे. आणि तुला एक ट्रिक सांगतो, तू जर त्याची शक्ती काबीज केलीस तर तू त्याला पण मारू शकत, तुला मारू शकत नाही. मग कंस पहिल्यांदा सुरुवातीला कोणाला पाठवतो या सगळ्या लहान मुलांना मारायला? हा झोपला. कोणाला पाठवतो? सगळ्या लहान बेबींना मारायला कोणाला पाठवतो कंस महाराज? पूतनाला पाठवतो की नाही? मोठ्याच्या मोठ्या पूतना, राक्षसी पूतनाला. पण तू पूतना जेव्हा चाललेली असते मारायला, तेव्हा कंस तिला सांगतो सगळ्या लहान मुलांना जागच्या जागी मारून टाकायचं, भारतातल्या सगळ्या, आणि मुलगी लहान कुठली जन्मलेली दिसली तिला किडनॅप करून माझ्याकडे घेऊन यायचं, कारण मला सर्व शक्तिमान व्हायचंय, जसं तुम्हाला व्हायचंय, मला व्हायचंय, सगळ्यांना व्हायचंय. मग पूतना सगळं हे काम करता करता बघते की खूप मोठा उत्सव चालू आहे. पूतना हवेतनं जात असते, बघितलं नाही तुम्ही कार्टून मध्ये, की विंध्य महाराज, 2 मुली जन्मल्यात विंध्य महाराजांच्या इथे, म्हणून त्यांनी पूर्ण भारतवर्षातले सगळे ब्राह्मणांना बोलवून यज्ञ चालू असतो त्या 2 मुलींच्या नामकरणासाठी. आणि हे तिला दिसतं वरून, ती बघते 2 लहान मुली जन्मल्यात, ती जाते, दोघींना पण घेते आणि इकडे मथुरेकडे येत असते. मग हा प्रकार बघितल्यानंतर तिथे जमलेले सगळे ब्राह्मण लोक मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणायला लागतात ते परत आणण्यासाठी. परंतु त्या मंत्राचा इफेक्ट कसा होतो की त्या 2 मुली असतात त्या हेवी 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 होत जातात. आणि काय म्हणायचं, ओझे 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 होत जातात. ऍक्च्युली पूतना खूप मोठी असते, तुम्ही चित्रात बघितलं असेल, परंतु या दोन्ही छोट्या मुली असून देखील ओझ्या व्हायला लागतात, ओझ. आणि एक वेळ अशी येते की पूतनाला ते धरायलाच जमत नाही, इतके ओझे होतात. मग पूतना काय डोकं चालवते, एक सोडून देऊया, एक धरूया, म्हणजे हिला तरी नेता येईल कडेपर्यंत, म्हणून एक चंद्रावलीला सोडून देते. आणि मग चंद्रावली ऍक्च्युली विदर्भामध्ये पडते. विदर्भामध्ये काय नाव त्यांचं, भीष्मक महाराजांच्या इथे पडते आणि ती त्यांची मुलगी म्हणून प्रसिद्ध होते. आणि तशीच पूतना पुढे जात असते, परंतु अजून इतकं ते मंत्राचा प्रभाव इतका होतो, इतकं हेवी होतं
की शेवटी त्या आपण बाळाला तिला सोडावं लागतं आणि ते बाळ कुठे पडतं? यमुनेमध्ये एका कमळाच्या फुलावरती येऊन पडतं आणि ते ऋषभानू महाराजांना सापडतं. अशी आहे स्टोरी. त्याच्या पुढचं मला काही विचारणार. मी पण रिसेंटली ऐकली, त्यामुळे याच्या पुढचं मला पण काही माहिती नाही. जसं राधा राणींना समजावून सांगता येत नाही, त्यामुळे याच्या पुढची पण कथा समजावून सांगता येत नाही. एनिवे, थोडस मनोरंजन, थोडस थेरॉटिकली सगळ्यांचे डोके थोडेसे ओझे झाले होते, थोडस लाईट करूया. तर आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे राधाष्टमीच्या या दिवशी आल्याबद्दल. जनरली जन्माष्टमी झाले की सगळे काय म्हणतात त्याला, उत्सवाचा मूड गेलेला असतो, सगळे दमलेले असतात, परत राधाष्टमी करायची. परंतु हे बलराम पौर्णिमा, जन्माष्टमी, राधाष्टमी, गौर पौर्णिमा, नित्यानंद त्रयोदशी एक मोठ्या उत्साहाने केले पाहिजेत आपण हे उत्सव. त्यामुळे तुम्ही सगळे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. श्रीमती राधा रानी महामहोत्सव की जय. राधाष्टमी महामहोत्सव की जय. हरे कृष्ण.